शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। आता प्रभो दयाळा मद दीनावरी करून या करुणा स्वपदाब्जी मन मानस भृंग रमो उकवू दे कृपा अरुणा। आणि पुन्हा स्वतःला दीन म्हटलेलं आहे। दीन म्हणजे कोण की ज्याला संसाररूपी सर्पाचा दंश झालाय, संसार सर्प दष्ट श्रीमद भागवताच्या शेवटच्या ह्याच्यात त्यांनी उल्लेख केलाय। किंवा एक हरिराय म्हणून भगवत भक्त होऊन गेले, श्रीकृष्ण शरणं मम म्हणून त्यांचं एक स्तोत्र आहे की मी कसा आहे की मी विषांमध्ये अडकणारा आहे, विपरीत मार्गांमध्ये धावणारा आहे, अहंकारी आहे, अनेक प्रकार जवळजवळ 25 त्यांनी आपल्यातले दोष दाखवले। मी जेव्हा पहिल्यांदा ते स्तोत्र वाचलं मला वाटलं माझी यांची ओळख नाही आणि माझं यथार्थ चित्रण यांनी कसं काय केलं। 25 दोष आहेत। आपण एकाच रंगात काही चित्र रंगवतो, काही 2 रंगात रंगवतो, काही 3 रंगात करतो, काही विविध रंगात असतात। आता 25 रंग म्हणजे कुठे आपल्याला इंद्रधनुष्याचे 7च रंग माहिती आहेत, पण त्यांनी 25 रंग दोष दाखवले त्या ह्याच्यात। आणि म्हणून असा असणारा मी भगवंता तूच माझं शरण्य स्थान आहे, श्रीकृष्ण शरणं मम। आता श्रीकृष्णाचं स्तुती आता करायचे नाही, श्रीराम शरणं मम, बाकी सगळं तेच आहे। माणसातले दोष कायमच आहेत। मग तुम्ही रामाला शरण जा, कृष्णाला शरण जा, दत्ताला शरण जा, देवीला शरण जा, श्रीराम शरणं मम ही शरणागती आहे। स्वतःला दीन लेखल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याला शरण जाऊ शकत नाही। मी हे जी कळे परंतु न कळे कोठी नवी कोणवी, या लोकी धनवंत मी मी हे तर सगळं मी सगळं मी स्वतःला म्हणून घेत असेल, मी विद्वान आहे, मी शुक्र आहे, मी धीर आहे, वीर आहे, अमुक आहे तमुक आहे। पण हा जो ऐका हरिरायांचं स्तोत्र आहे, दीन कोण कोण असू शकतो। सर्व साधनहीनस्य पराधीनस्य सर्वतः पापपीनस्य दीनस्य श्रीकृष्ण शरणं मम। संसार सुख संप्राप्ती सन्मुखस्य विशेषता, संसारातल्या सुखांच्या प्राप्तीसाठी सदैव त्यांच्याकडे तोंड करून राहिलेला विशेषतः बहिर्मुखस्य सततम श्रीकृष्ण शरणं मम। सदा विषय कामस्य देहारामस्य सर्वदा, सदैव आमच्या देहाला सगळ्या प्रकारची विश्रांती आराम सुख मिळावीत अशी कामना करणार। सदा विषय कामस्य देहारामस्य सर्वथा दुष्ट स्वभाव वामस्य श्रीकृष्ण शरणं मम। विस्मृत स्वीय धर्मस्य, आम्ही आमचा जो स्वतःचा धर्म आहे, जे स्वतःचं कर्म आहे, धर्म म्हणजे केवळ गुणधर्म नव्हे, आमचं स्वतःचं जे कर्म आहे, कर्मप्राप्त जे कर्म आहे तो धर्म आहे, तो जो विसरलेला आहे। विस्मृत स्वीय धर्मस्य, अर्जुन तो धर्म विसरला म्हणूनच त्याला तो मोह झाला। आणि म्हणून शेवटी त्यांनी 18 अध्याय गीता ऐकल्यानंतर सांगितलं नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, मोह नष्ट झाला तेव्हा स्मृती जागृत झाली, तत्प्रसादान मयाच्युत। आणि पुढे म्हणाला करिष्ये वचनंत। तेव्हा मनुष्य ह्या मोहांमध्ये अडकला की तो दीन होतो। आपण संसार करत असताना आपल्याला अनेक प्रकारचे मोह येतात आणि मग त्या मोहात अडकल्यानंतर आपल्याला जाणीव होते, अरे मी अडकलो, आता काय करू। मग कोणाची तरी मदत मागितली जाते। विस्मृत स्वीय धर्मस्य श्रीकृष्ण शरणं मम। स्वरूप ज्ञान शून्यस्य भग्न भावस्य दुष्कृतेः दुर्भाव लग्न मनसः श्रीकृष्ण शरणं मम। विरुद्ध करणासक्तेः, जायचं सज्जनगडावर पण दुसऱ्याच मार्गावर गेलो, मुंबईकडे जाणारा मार्ग, सज्जनगड मिळायचा कसा। किंवा सज्जनगड साधण्यासाठी जो मार्ग मिळाला पाहिजे तो मार्ग न धरता, ते साधन न धरता दुसऱ्या कुठल्या तरी साधनाचा आश्रय केला, सज्जनगडावर मी येऊ शकणार नाही। विरुद्ध करणासक्तेः श्रीकृष्ण शरणं मम। विषयाक्रांत देहस्य वैमुख्य हृतसन्मतेः इंद्रियाशु गृहीतस्य
श्रीकृष्ण शरण मम. उपनिषदाने सुद्धा देहावर दशेंद्रिय रथाची कल्पना केलेली आहे की हे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे अश्व आहेत. बुद्धींतु सारथिं विद्धी आत्मानं रथिने आणि मना प्रग्रह देवते, की मन हे लगाम आहे. तेव्हा ह्या दशेंद्रिय रथाचा स्वामी आत्मा आहे आणि बुद्धी सारथी आहे. तेव्हा इंद्रियाश्व गृहीत, पण आम्ही त्या लगाम घोड्यांवरच सोडून दिले तर ते घोडे 10 दिशांना जर जायला लागले तर त्या रथाची धुळदाण उडेल. पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांना जर आम्ही स्वैर सोडलं तर ह्या देहरूप रथाची केव्हा धुळदाण उडेल. म्हणून त्या ऐकात म्हटलं, इंद्रियों के न घोडे विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े, तन के रथ को सुपथ पर चलाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, श्रीराम गाते चले. एतदष्टक पाठेन हेतुदुक्तार्थ भावनात हरिपदांबुज सेवार्थो सेवको दैन्यम आपल्या. अशा प्रकारची जर जाणीव आपल्याला झाली तर तो सेवक स्वतःला दीन समजेल आणि अशी जर त्यांनी प्रार्थना केली तर त्या दिनाचा उद्धार, कारण भगवंत दिनोद्धारक आहे, प्रभू रामचंद्र दिनोद्धारक आहेत, तर त्या दिनाचा उद्धार होऊ शकेल. नाही सहाय तुझिया नामाविण निपुण मज जगत त्रितई, त्वन्नाम मित्र जेव्हा सत्संग घडे त्रिलोक मित्र तई. समर्थ म्हणाले, करी सीताराम मैत्र होईल देह तुझा पवित्र. का बोलला ते? वास्तविक जीवनामध्ये किमान एक तरी मित्र असा असायला पाहिजे की ज्याच्याजवळ आपलं मन आपल्याला पूर्णपणे मोकळं करता येईल. सख्या बायकोकडे सुद्धा बोलता येणार नाही असे सुद्धा विषय आपल्याला मित्राशी बोलता येतात. बायको सख्खीच असते, असावी. मोरोपंत म्हणाले, नाही सहाय तुझिया नामाविण निपुण मज जगत. तुझ्या वाचून अन्य कुठलाही सहाय्य करता ह्या त्रिजगातमध्ये स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये कोणीही नाही. नाही सहाय तुझिया नामाविण, आणि तुझ्या वाचून म्हणजे तुझ्या नामावर. भगवंत एक वेळ येणार नाही, पण भगवंताचं नाम मात्र आपल्याला तारक होऊ शकेल. तारक होईल, होऊ शकेल नाही, तारक होईल. भगवंत सारे वेळा येईल असं नाही, कारण आमच्या मनात अनेक देव असतात. एकदा रामाला बोलवायचं, एकदा कृष्णाला बोलवायचं, एकदा दत्तांना बोलवायचं. एक येईपर्यंत आम्ही दुसऱ्या देवाला हाक मारतो, तो मागे जातो, हा पुढे येतो, तोपर्यंत आणखी दुसऱ्या कुठल्या देवाला हे करतो. ही अनन्य भक्ती आहे. मोरोपंत देवा म्हणतात, नाही सहाय तुझिया नामाविण निपुण मदत. एक तर तुझ्या वाचून कोणी नाही आणि तुझ्या वाचून निपुण सुद्धा कोणी नाही. बाकीचे जे कोणी सहाय्यार्थ येतील ते निपुण असतील असं नाही. त्या उपास नावाच्या कथेमध्ये कोलनी म्हटलंय, सगळेजण सल्ले देतात, तुम्ही अमुक सोडा, तमुक सोडा, तमुक सोडा. शेवटी म्हणाला तुम्ही उपासच सोडा. ज्याच्यासाठी जी गोष्ट करायची आहे तीच गोष्ट सोडायला जर सांगितलं तो त्याला सहाय्य नाही म्हणत. मी भवसागरामध्ये बुडतोय, त्या भवसागरातून मला बाहेर काढण्यासाठी माझा उद्धरता केवळ राम तूच आहे आणि उद्धरून नेण्यात तू कुशल आहे. तुझं एक कुशल नाम आहे, मला वाटतं मोरोपंतांचीच काही गाव की भगवंताचं नाम हे भगवंतापेक्षा सुद्धा अधिक तारक आहे, समर्थ आहे. आणि तो मोरोपंतांनी घेतलेला असेल, कारण अनुभवाशिवाय कोणी असं बोलत नाही. त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा निपुण आणि तुझ्या वाचून अन्य कोणीही नाही. त्वन्नाम मित्र जेव्हा, तुझं नाम जेव्हा माझं मित्र होतं, माझा सखा होतो, तेव्हा तो सत्संग घडतो. तो सत्संग त्रिभुवनातल्या सगळ्यांचा मला मित्र बनवतो. आधी नामाला आपला मित्र बनवला पाहिजे आणि मैत्री ही साहचर्यातूनच येते आणि ते साहचर्य सुद्धा अखंड असायला पाहिजे.
त्याच्यात कुठल्याही प्रकारे खंड पडता कामा नये. म्हणजे अखंड जेव्हा आम्ही नाम घेत राहू तेव्हा तो नामी सुद्धा आमच्या अंतरंगात राहील. अन्य सगळ्या नामांमध्ये नाम आणि नामी यामध्ये भेद आहे, पण भगवन नाम आणि तो नामी ह्याच्यात अभेद सांगितलेला आहे. अग्नी 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 10 वेळा तुम्ही म्हटलं आणि 100 वेळा म्हटलं तरी काही हात आणि तोंड भाजणार नाही. पण भगवंताचं जर नाम सतत घेत गेलो आपण, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. की राम 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 म्हणताना वाल्याचा वाल्मिकी झाला की हो. जो इतरांना मरा मरा म्हणत होता, मरा मरा म्हणताना त्याच्याकडनं उपराचं नाम आलं, राम आला आणि तो राम त्यांचा सखा झाला. त्या रामाची कृपा झाली म्हणूनच रामकथेच्या अगोदर रामायण घडलं, लिहिलं गेलं. अजामिळ पापराशी नामे गेला वैकुंठाचे, तुकाराम महाराज म्हणाले. अलीकडच्या क्षणापर्यंत अनंत पाप केलेला हा अजामिळ आधी परस्त्री संघ गेला, तिला खुश होण्यासाठी नाना प्रकारची साधनं वापरली, पाप केली. पण कुठल्या तरी एका बेसावत क्षणी शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि जेव्हा ती सगळी पाप समोर दिसायला लागली तेव्हा बोबडी वळली. आणि मग पुन्हा तो सहाय की विकलांग झालेला अजामिळ, आजूबाजूला कोणी नाही, मुलं तिकडे खेळतायत. वार्धक्यामुळे पत्नीही बाजूला झाली, जिला सौख्यासाठी म्हणून घरात आणून ठेवली होती तीही बाजूला गेली. आणि ज्या वेळेला हा असहाय झाला तेव्हा कोणाला बोलायचं, समोर मुलगा दिसला म्हणून त्याला हाक मारली, नारायण. नारायण पूर्ण सुद्धा शब्द वापरला नाही, उच्चारला नाही, प्लुरित शब्द वापरला त्यांनी, की अत्यंत दीर्घ अशा काकुळतीनं नारा एवढा शब्द वापर. पण तरी सुद्धा वैकुंठातून विमान आलं. कारण ज्यांनी इतकं नाम शेवटच्या क्षणी जरी नाम उच्चारलं तरी भगवंत तुम्हाला मदत करायला धावत येतो. म्हणजे आपण अनेक प्रकारची पाप करावीत आणि नंतर भगवंताला हाक मारावी असा त्याचा अर्थ नाही. नाम अखंड घेतलं पाहिजे, आम्ही सत्कर्माचं करत असलं पाहिजे. नामाचं सामर्थ्य सांगण्यासाठी हा श्लोक. भागवत सांकेत्यम पारिहासम वा, की तुम्ही कुठल्याही विषयाने नाव घ्या. न कळता पद अग्निमरे पडे, करीन दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भरत्यामिषे, सकल पातक भस्म करीत. नामान शक्ती जितुकी अगते हराया, पाप्यान शक्ती जितुकी अगते कराया. नामामध्ये पापहरणाची जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती पाप करणाऱ्याची सुद्धा नाही. मग असं नाम जर आपलं मित्र झालं, आपला मित्र झाला, तर आपण त्रिभुवनाचे मित्र होऊ. कारण एकदा नाम सिद्ध झालं की मग समोर जो कोणी येईल, प्रार्थना करील, मदत मागेल, त्याला आपण मदत करायला समर्थ राहू. म्हणून समर्थ म्हणाले, करी सीताराम मैत्र, सीतारामाची मैत्री कर, होईल देह तुझा पवित्र. नामाच्या सामर्थ्यातूनच देह पवित्र होतो. एका ठिकाणी ऐकलं होतं, मला काही ज्योतिषाचा अभ्यास नाही, पण आता श्रीराम जय राम जय जय राम साधा सोपा मंत्र आहे, 13 अक्षरी मंत्र आहे. पत्रिकेमध्ये 12 स्थान असतात, 12 ग्रह असतात. 1-1 कोटी नामजप झाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा, की पत्रिकेतलं 1-1 ग्रह घर शुद्ध होत जातं. आणि जेव्हा 13 कोटी नाम पूर्ण होईल त्यावेळेला साक्षात प्रभू रामचंद्र सगुण साकार रूपात तुमच्या समोर उभे राहतील. म्हणजे सतत नाम घेणं म्हणजे नाम जपणं. आणि या मंत्राचं महत्व मोरोपंतांनीच एका ठिकाणी सांगितलंय, आहेत मंत्र बहु काय करावे ते सुमंत्र ते राहो, मंत्रात मंत्र उत्तम
हा श्रीपासून जात वर्ण 13 हो की असा जो मंत्र आहे, पण तो मंत्र सुद्धा सगळ्यांना नाही फलदायक होत. मोरोपंत एका ठिकाणी म्हणाले, उतरविती मंत्र बळे. हे मांत्रिक लोक जे असतात ना, नाना प्रकारची विष आपल्याला जर चढली, साप डसला, विंचू डसला, तर मंत्राच्या सामर्थ्यानं ते विष उतरवतात. उतरविती मंत्र बळे मांत्रिक चढल्या विषा नसावरती. कारण ते शरीरातून नसातून वर चढत जातं ना. मांत्रिक चढल्या विषा नसावरती परिदे स्त्री नयनांनी डंखित तेवा न सावरती. कधी न सावरती. पण जे कामरूप झाले, स्त्री ज्यांना वंद्य झाली, स्त्री ज्यांची अभिलाषा ठरली, अशांच्या बद्दल मात्र ते मंत्र कधी विष उतरवत नाही. स्त्रीच्या ठिकाणी पुरुषाची कामना आणि पुरुषाच्या ठिकाणी स्त्रीची कामना. उगीच कोणी मी स्त्री विरोधी वगैरे अशातला भाग नाहीये. कारण ही भावना दोन्हीकडे आहे. माणसाच्या ठिकाणची भावना आहे. काही ठिकाणी माणूस म्हणजे पुरुष म्हणतात, किंवा काही ठिकाणी माणूस म्हणजे स्त्री म्हणतात. बाई माणूस आणि पुरुषही माणूसच. मी बाई माणूस, मी काय करणार असंही माणसं म्हणतात, किंवा 4 पुरुष माणसं गोळा करा असंही माणसं म्हणतात. आता माणूस हा कॉमन शब्द आहे आणि स्त्री पुरुष हा वेगवेगळा भाग आहे. तेव्हा ही भावना सगळ्या माणसांमध्ये कायम आहे. पण अशी जर भावना असेल तर कुठलाही मंत्र हे विष उतरवू शकत नाही. पण जर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र उच्चारला, त्या रामाशी, त्या रामनामाशी आम्ही मैत्र साधलं, तर मात्र तो देहही पवित्र होईल आणि पवित्र देहामध्ये मन सुद्धा पवित्र राहील. मन पवित्र राहिलं की बुद्धी पवित्र होईल. आणि असं सगळं पवित्र झाल्यानंतर आत्मोद्धार व्हायला की वेळ लागायचं कारण नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतायत, का भुलला असे. रामनामाची मैत्री करण्याच्या ऐवजी ह्या बाकीच्या विषयांमध्ये का भुलतोय. म्हणून नाम तुझे या मुखात राहो सदाही मधुरतम. रत मन जेथे मुनीचे ज्यांचे गेले समस्त दूरतम. ज्यांना भाषेवर काही प्रभुत्व मिळवायचं आहे. सकाळी मी एकदा तो नाम मित्र जेव्हा सत्संग घडे त्रिलोक मित्र तई. सत्संग म्हणजे त्या नामातूनच सत्संगाची प्राप्ती तुम्हाला होते. त्रिभुवनात तुम्ही मित्र होता, त्रिभुवनातल्या सगळ्या जीवांचा. कारण शत्रू कधी होतो, ज्या वेळेला भेदबुद्धी निर्माण होते तेव्हा. पण जर तुम्ही मित्र असाल, आजकाल ते जे सर्पमित्र म्हणून सगळे दिसतात की सहज ते सरपटणारे प्राणी हाताळतात. कारण ज्या प्राण्यांना ते हाताळतात त्यांना कधीही असं मनात येत नाही की हा आपल्याला मारणार आहे. त्या स्पर्शातूनच त्यांना कळतं की हा माणसापासून आपल्याला धोका नाही, म्हणून ते त्याच्या हातात चांगले खेळतात. तुम्ही जेव्हा मित्र व्हाल, मित्र होणं याचाच अर्थ दुसऱ्याशी एकरूप होणं, दुसऱ्याला आपल्या जवळचा मानणं. तिथे जर भेदबुद्धी आली, काही वैरबुद्धी आली, तर मग आपोआपच काहीतरी विपरीत घडू शकतं. पण नाम जर अंतरंगामध्ये ठामपणे राहिलं असेल, वसलं असेल, देहातला अणुरेणू सुद्धा जर नाममय झाला असेल, तर त्या नामातून सत्संगही घडेल. त्रिभुवनातल्या सर्व जीवांचे तुम्ही मित्र व्हाल. म्हणून नाम तुझे या मुखात राहो सदाही मधुर. तुझं नाम अतिशय गोड आहे. बाकीच्या विषयांची गोडी केव्हा ना केव्हा तरी वीट आणणारी आहे. आज आता इथे खीर वाढली त्यांनी, किती खीर खाल, त्या खिरीचा सुद्धा केव्हा तरी वीट येईल. श्रीखंडाचा, गोड पदार्थांचा. जो जो पदार्थ आपल्याला आवडतो, जिभेला रुचकर वाटतो, ज्या ज्या पदार्थाबद्दल आपलं मन ओढ घेतं, तो पदार्थ कितीही जरी दिला तरी एक क्षण असा येतो की नको बाबा, बस, तिथं वीट येतो. सर्व साधना आहेत
भोगता जीव सुद्धा व्यवस्थित आहे, भोगण्याचं सामर्थ्य आहे. उदाहरण देतात ना, दात आहे तिथे तणे नाही, तणे आहे तिथे दात नाही. दातही आहेत, तणेही आहेत, पण पचवण्याचं सामर्थ्य नाही, अशी अवस्था असते. दातही आहेत, तणे आहेत, पचवण्याचं सामर्थ्य आहे, पण आयुष्यच कमी आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी माणसाच्या दुःखाला कारणीभूत होतात. पण जर आमच्या अंतरंगात नाम ठासून भरलेलं असेल, आम्ही नामरूपच झालेलो असो, नाममय झालेलो असू, देहाचा कण अन कण जर नाममय झालेला असेल, नामाने भरलेला असेल आणि भारलेला असेल, तर त्रिभुवनातल्या सगळ्यांचे आम्ही मित्र होऊ. तसं व्हावं म्हणून आम्ही तुझं नाम आमच्या मुखात राहो अशी मोरोपंत प्रार्थना करतात. कारण दाता तो आहे, म्हणून नाम तुझे या मुखात राहो सदाही मधुरतम. अतिशय गोड नाम आहे, अवीट नाम आहे. झाला रत. मला कळालं तुम्ही उभे राहिला तेव्हा. रत मन जेथे मुनीचे ज्यांचे गेले समस्त दूरतम. ज्यांचं मन त्या नामामध्ये रमलं, त्याच्या मनातला सगळ्या प्रकारचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार, अहंकाराचा अंधकार हा पूर्णपणे नाहीसा झाला. हे नामाचं सामर्थ्य आहे. आणि समर्थ म्हणाले, नाम मंगळ धाम हरित हो, पतित पावन नाम तुझे रे, नाम सार त्रिभुवने. नामाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, आणि मी तर अज्ञ आहे, त्यामुळे माझ्या बोलण्याला मी इथेच विश्रांती देतो. मोरोपंतांचं वाङ्मयच मुळात अफाट आहे. एक आयुष्य पुरं पडणार नाही, आणि मी 75च्या पुढे त्यांच्या अभ्यासाचा प्रयत्न करतोय. प्रार्थना एवढीच आहे की वास्तविक पुढचा जन्म नको असं म्हटलं जातं, जन्म घेणे लागे वासनाच्या संगे, पण वासना एकच असावी की मोरोपंतांच्या वाङ्मयाचा अभ्यास मला करता यावा, आणि त्या वाङ्मयातून मला रामापर्यंत पोहोचता यावं. आणि ते रामापर्यंत पोहोचण्यासाठी सज्जनगड मला सदैव उपलब्ध राहावा. म्हणजे सज्जनगड इथेच आहे, माझ्या मनात ती इच्छा सदैव जागृत राहावी. यथाशक्ती यथामती जे की बोलण्याचा प्रयत्न केला, ही साक्षात समर्थांची कृपा आहे, रामाची कृपा आहे, माझ्या आईवडिलांची कृपा आहे, माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या अनुग्रहाचं ते फळ आहे. आणि तुम्ही सर्व लोकांनी श्रोते, तुम्ही जगदीश मूर्ती या नावानं तुम्ही मला बोलता केलं, ह्याच्या प्रत्येकी न्यून आहे, कमी असेल, दोष असतील, कारण वयाबरोबर येणारी विस्मृतीसुद्धा बरेच वेळा त्रास देते. तेव्हा या सगळ्या माझ्या दोषांना, उणीवांना, कमीपणाला आपण क्षमा करावी, आणि जे काही चांगलं असेल ते घ्यावं एवढी प्रार्थना करतो. वाणीला विराम देतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम.